बिट्टी, तू प्रॉपर कुठली आहेस ते जरा सांगशील? नाशिक. बिट्टीला अभिनय येतो की अभिनयातली आवड कशी निर्माण झाली हे तुम्हाला कसं कळलं? अभिनयाची आवड असं किंवा एक माझी पण त्यात आवड होती की आमच्या घरातून कोणीतरी या फील्डमध्ये असावं. बिट्टी ती शाळा मॅनेज करून शूटिंग कशा पद्धतीने मॅनेज करते किंवा अभ्यास कशा पद्धतीने मॅनेज करते? मोस्टली असं असतं की शूटिंगनुसार शाळेचं शेड्यूल करावं लागतं, तर नाही, सावली अन सुखाचीच्या पूर्ण बॅकग्राऊंड टीमने आम्हाला तिच्या शाळेप्रमाणे शूटिंगचं शेड्यूल दिलं. बिट्टी, मला एक तू सांग की तू जेव्हा शूटिंगला पहिल्यांदा गेलीस तर तुला काय काय गोष्टी नवीन वाटल्या? पहिले तर मला आधी माहित नव्हतं की शूटिंग म्हणजे काय. मग आईने हळूहळू सवय करून दिली. मग मी त्याच्यात रुळले. हा, काय कसं डिरेक्टर ऍक्शन कसे बोलतात? रोल, कॅमेरा, ऍक्शन. बिट्टीचं मॅजिक जरा ऐकव. बिट्टीकडे ना मॅजिक आहे, मॅजिक. बिट्टीचं मॅजिक, ते मॅजिक सगळीकडे चालतं. ताई दादा आणि बिट्टी, माझ्या या हलक्या फुलक्या कार्यक्रमात म्हणजे हलक्या फुलक्या गप्पा विथ हेमराज ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता बिट्टी म्हणजे आपण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की बिट्टीची ओळख आहे बिट्टी या कॅरेक्टरची किंवा बिट्टीची, पण तिचं खरं नाव माझ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय, तर तू तुझं खरं नाव प्रेक्षकांना सांगशील? आरंभी अभिषेक उबाळे. आता ही बिट्टी, तू प्रॉपर कुठली आहेस ते जरा सांगशील? नाशिक. नाशिक. ताई, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारत आहे की बिट्टीचं काम तर पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे, पण पालक म्हणून की बिट्टीला अभिनय येतो की अभिनयातली आवड कशी निर्माण झाली हे तुम्हाला कसं कळलं? अभिनयाची आवड असं आपण म्हणतो ना की बॉर्न ऍक्ट्रेस असलं की आपल्याला लक्षात येतं की किंवा एक माझी पण त्यात आवड होती की आमच्या घरातून कोणीतरी या फील्डमध्ये असावं. आणि योगायोगाने मला मुलगी झाली आणि मग मला असं वाटलं की माझे जे काही स्वप्न आहे किंवा ती ज्या पद्धतीने आहे तिला आपण या क्षेत्रात टाकूया. मग सुरुवातीला आवड असं नव्हतं, कारण तिला काय करतोय हे लक्षात नव्हतं येत, म्हणजे माहिती नव्हतं. मग तिला कळायला लागलं, ऑडिशन्स देणं, स्क्रिप्ट रिडिंग करणं, हे लक्षात ठेवणं, मग त्याच्यासोबत आपले खरे इमोशन्स कसे जोडणं, विथ लाईन्स ते इमोशन्स येणं. मग ते तिला तसं आम्ही सांगत गेलो आणि ती ऍक्टिंग पेक्षा ती घरात जशी असते तिला आम्ही तसंच सांगतो, तू तसंच कर, तू घरी हे असते कसं मागितलं असतं मग तू तसंच माग. त्यामुळे ते असं ऍक्टिंग म्हणून आम्ही कधी तिला ते चॅलेंज दिलं नाही, तू जशी घरात आहेस तशीच तिथे कॅमेरा समोर बाळग, असं आम्ही तिला. ही गोष्ट बरोबर आहे ताई की ह्याच्या अगोदर समजा की ही पहिली सिरियल होती ना ती सावली अन सुखाची, तर ही ऍज अ लीड कॅरेक्टर तिथे पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की आता सिलेक्शन कसं झालं तिचं? सिलेक्शन जसं ऑडिशन्स आपल्याला माहिती की ह्या सिरियलसाठी ह्या वयोगटातली मुलगी हवी आहे. मग आम्ही प्रोफाईल पाठवलं. मग 15 दिवसांनी तिचं प्रोफाईल सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला मग ऑडिशनसाठी कॉल आला. मग घरून फर्स्ट ऑडिशन पाठवलं. मग पुन्हा ती शॉर्टलिस्ट झाली त्यातून. मग पुन्हा काही ऑडिशनसाठी अजून वेगळ्या अँगलने तिचं तुम्ही कसं अजून ते त्यात कसं इम्प्रुव्हमेंट करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच लाईन्स कशा तुम्ही बोलून घेणार, मग तसं तिच्याकडनं आम्ही पाठवलं. म्हणजे मला आठवतंय आमचा संडेचा तिचा दिवस होता, तो आम्ही फक्त ह्या सिरियलचं ऑडिशन देत होतो फुल डे. सकाळी 8-9ला स्टार्ट केलं होतं, ते रात्री 8-9 पर्यंत एक 1-1.5 तासाच्या गॅपने त्यांना अँगल वाईज त्यात काही तिच्या कुठल्या लाईन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट असं आम्ही ऑडिशन देत होतो. असं पूर्ण एक जज तिचा फेस कसा दिसतो, वेगवेगळ्या अँगलनी ती कशी दिसते, तिचे इमोशन्स किंवा ती बोलते की नाही, असं सगळं ऑडिशन तुम्ही. लाईन्स थोड्या टफ होत्या आणि त्यात खूप वेगळे इमोशन्स होते प्रत्येक लाईन्सला आणि त्यांना ते ती कसं करेन ते त्यांना हवं होतं. मग त्या हिशोबाने आम्ही आता जेव्हा मी सोबत बिट्टीवर शूट केलेलं आहे तर ती इंग्लिश मिडियमला आहे आणि मराठी मुलीचं ती कॅरेक्टर करते. तिला मराठी वाचता येतं का किंवा त्या गोष्टींचा कशा पद्धतीने, कारण लहान मुलांना इंग्लिशचं जास्त आवड आहे ती, कारण इंग्लिश मिडियमला आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही कशी तयारी करून घेतली त्याच्याकडून? आता सध्या आपण बघतोच आहे की जसं कॉम्पिटिशन चालू आहे बाहेर आणि मुलांना आपण इंग्लिश मिडियमलाच टाकलं पाहिजे, मुलांना फर्स्ट इंग्लिश आलं पाहिजे. पण ह्याचं क्रेडिट मी तिच्या बाबांना देते की ते नेहमी तिला आठवण करून देतात की आपण इंग्लिश मिडियम मध्ये जरी शिकत असलो आपली मातृभाषा मराठी आहे, आपण सगळ्यात पहिले त्या भाषेचा वापर जास्तीत जास्त करायचा आणि जिथे तो वापर
उपयोगाला नाही येते ती भाषा, समोरच्याला कळत नाही, त्यावेळेला आपण दुसरी भाषा वापरायची. पण शक्यतो आम्ही तिला घरात असताना मराठीच बोल, किंवा आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मायबोली मराठी आहे, तर मग तू ते जास्त तिथे आम्ही लक्ष देतो की ती तेवढं जास्त मराठी कसं बोलू शकेल, किंवा ती इंग्लिशही बोलू शकेल, हिंदी पण बोलू शकेल, पण जी आपली भाषा आहे ती विसरली नाही पाहिजे तिने. कारण हिंदी शिकू शकते, इंग्लिश पण शिकू शकते, पण एकदा आपली जी मातृभाषा आहे ती त्याचा विसर पडला तर ती शिकणार कशी. मग ती शिकवण आम्ही लहानपणापासूनच रुजू केली की ती कुठेही कुठल्याही लँग्वेज मध्ये ती बोलली तरी तिला मराठी ही 100% येईल. बरोबर. ताई, मला हे विचारायचं आहे तुम्हाला दोघांनाही की तिचं शूटिंगचं, जसं आता ती शाळेत पण आहे, ती कितवीला आहे सध्या तरी? ती फर्स्टला आहे. तर ती शाळा मॅनेज करून शूटिंग कशा पद्धतीने मॅनेज करते किंवा अभ्यास कशा पद्धतीने मॅनेज करते? कारण हा सगळ्या पालकांना प्रश्न पडतोय की लहान मुलांना अभिनय करता करता, की शूटिंग तर आपल्याला माहिती आहे की 12-12 तास 14-14 तास शूट करतो आपण, आणि ती लीड असल्यामुळे तिचं एवढं तास शूटिंग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज केलं? ऍक्च्युली हा फक्त पालकांचाच नाही, हा प्रेक्षकांकडून पण मला बरेचदा समोर ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन खूप वेळेस विचारला गेलाय की तुम्ही ऍज अ पॅरेंट्स मध्ये शाळेत नाही जात का, मग ती शाळा नाही करत का? असं बिलकुल नाहीये, ती शाळेत पण जाते, ती शाळा पण करते, आणि शाळेतला ती सगळा होमवर्क पण कम्प्लीट करते. तिला टीचरकडून भरपूर म्हणजे शाबासकी पण ती मिळवते, आणि ती शूटिंग पण करते. तर ती कसं करते, तर ते थोडंसं टफ असतंय ऍज अ पॅरेंट्स मॅनेज करणं. पण ह्याच्यात जर माझी पहिली सिरियल होती जी आम्ही केली आता, त्यात सगळ्यात मोठा सपोर्ट आम्हाला दिला प्रोड्युसरांनी. आम्ही त्यांना म्हणजे खूप थँक्यू म्हणतो, नाव घेऊ शकतो, राणे सर, महेश सर. कारण त्यांनी ऑलवेज तिच्या ऍक्टिंग सोबत आम्हाला हे पण सांगत गेले की नाही, आपण तिच्या शाळेकडे पण लक्ष ठेवू, आपण तिची शाळा पण तेवढीच, त्याला पण आपण तेवढंच इम्पॉर्टन्स देऊ. मग जेव्हा आम्ही सांगितलं तिचं स्कूल टायमिंग आहे, असं आहे, मग त्यांनी त्यानुसार तिचं जे शूटिंगचं शेड्यूल आहे, मोस्टली असं असतं की शूटिंगनुसार शाळेचं शेड्यूल करावं लागतं, तर नाही, सावलीन सुखाचीच्या पूर्ण बॅकग्राऊंड टीमने आम्हाला तिच्या शाळेप्रमाणे शूटिंगचं शेड्यूल दिलं. आणि ह्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे, म्हणजे आम्ही लकी समजतो की आम्हाला शाळा करून त्यांनी ती गोष्ट आणि ती करून घेतली तिच्याकडून, आणि सक्सेस झाली. आता महत्वाची गोष्ट की अशा पद्धतीने तुम्ही त्या मॅनेज करतात, एक मुलगी म्हणून, किंवा आता ती सेलिब्रिटी झाली होती, म्हणजे एक सेलिब्रिटी आहे ती, तर तिचे मित्र परिवार किंवा तुमचे नातेवाईक, त्यांचा काय अप्रोच असेल तिच्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल? अप्रोच सगळ्यात पहिले तर आम्ही जेव्हा सेटवर जातो त्यावेळेला आम्ही घर विसरतो, कारण तिथे असतो, त्यामुळे आम्ही पूर्ण फोकस तिचं तिथेच असतं, तिथे खेळणं असू दे किंवा शूटिंग, स्क्रिप्ट रेडी. पण ज्या वेळेला आम्ही तिथून निघतो त्यावेळेला आम्ही कधीच घरी आल्यावर ती गोष्ट डिस्कस करत नाही. त्याचं कारण असं, तिच्या 2 लाईफ सेपरेट आहे, शूटिंग लाईफ आणि जी घरी तिची पर्सनल लाईफ आहे, आणि ती आम्हाला ऑलवेज सेपरेट ठेवायची. ती घरी आल्यावर बिलकुल सेलिब्रिटी नसते, ती फक्त आरंभी असते, मस्ती करते, ओरडा खाते, भयंकर गोंधळ घालते. आणि समोरून भरपूर प्रश्न येतात नातेवाईकांकडून त्यांना, म्हणजे आता आमच्या फॅमिलीतून तसं बघितलं, पूर्ण उबाळे फॅमिली जी आहे त्यात ती पहिली आहे जी या क्षेत्रात आहे, त्यामुळे त्यांचे फोन येतात. ती नॉर्मल असते सगळ्यांसोबत, तिने आजपर्यंत कधी असं बिहेवियर केलं नाही की मी सेलिब्रिटी, आणि आम्ही कधी तिला असं, ती घरी आली की आरंभी असते, म्हणजे ती फक्त शूटिंग पुरतं तिथे जे काही तिचे कॅरेक्टर्स असतात ती तेवढं करते, आणि घरी आम्ही निघालो की आमचं होमवर्क, मग घरी हा काय करत असेल, तिला लहान भाऊ आहे तस्मय काय करत असेल, माझे आजोबा, आम्ही त्याच्यातच असतो. बरोबर. ती मला एक तू सांग की तू जेव्हा शूटिंगला पहिल्यांदा गेलीस तर तुला काय काय गोष्टी नवीन वाटल्या? सीन पहिले तर मला आधी माहित नव्हतं की शूटिंग म्हणजे काय, म्हणून आईनी मला सांगितलं की हे हे असतं. मग मला माहिती नव्हतं, मग आईने हळूहळू सवय करून दिली, मग मी त्याच्यात रुळले, मग सगळं मला समजायला लागलं. शूट म्हणजे काय? पहिल्या दिवशी कशी गेलीस? गाडीतनं गेल्यानंतर तिथे उतरलीस, तुला पहिलं कोण भेटलं, तुला काय समजवलं? अमित सर आणि निखिल सर. मग त्यांनी काय सांगितलं तुला? असं शूट करायचंय, असं ऍक्टिंग करायची आहे, इथे जायचंय म्हणजे तिथे जायचं, असं सांगितलं. मग कॅमेराच्या समोर गेल्यानंतर सीन कशा पद्धतीने रिडिंग झाले? स्क्रिप्ट रिडिंग झाली. पहिले स्क्रिप्ट रिडिंग झाली, मग रोल
रोल झाला हा. मग टेक झाला. हो, काय कसं डिरेक्टर ऍक्शन कसे बोलतात कशा पद्धतीने? रोल कॅमेरा ऍक्शन. बिट्टी, तू जेव्हा आता सेलिब्रिटी झालीस तर तुझ्या मैत्रिणी तुला किंवा तुझे शेजारी तुला काय बोलतात किंवा कशा पद्धतीने वागतात तुझ्याशी? शेजारची बिट्टी हा. नाही तारंबी दोन्ही पण. दोन्ही म्हणून बोलतात. आणि शाळेत तारंबी. आरंभी बोलतात. आता मैत्रिणी तुझ्याशी चांगल्या बोलतात का? थोड्याशा रूढ पण जास्त तर चांगल्या बोलतात. चांगल्या बोलतात ना? पण थोड्याशा रूढ पण बोलतात. हा. आणि काका काकू मामी वगैरे कशा बोलतात तुझ्याशी? व्यवस्थित? हा तुला आता ही सिरियल करून कसं वाटतं? छान. छान. अजून तुला पुढे काम करायला आवडेल? हो खूप. खूप ना? शूटिंग खूप आवडतं म्हणजे. आणि अभ्यास? अभ्यास तर खूपच जास्त. तुला बिट्टीचा एखादा डायलॉग बोलता येईल का? बिट्टीचं मॅजिक जरा ऐकव. बिट्टीकडे ना मॅजिक आहे, मॅजिक. बिट्टीचं मॅजिक, ते मॅजिक सगळीकडे चालतं.